2029ची विधानसभा मीच लढणार, खासदार निलेश लंके यांची घोषणा. लंके यांचा झंझावाती तालुका दौरा. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसंच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचा झंझावाती दौरा सुरू केला असून या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना थेट मार्गदर्शन करत निवडणूक रणधुमाळीचा बिगुल फुंकलाय. पारनेर शहरामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीमध्ये खासदार लंके यांचं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ढवळपुरी आणि टाकळी ढोकेश्वर गटामध्ये बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. यावेळी बोलताना खासदार लंके यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे. तसंच सन 2029मध्ये मुंबईत सक्रिय राजकारण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथं संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुका संपल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे गावगाव संघटित होऊन जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं काम करा असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यकर्ता हा रेसच्या घोड्यासारखा असला पाहिजे. मी आजही 20-20 तास काम करतो असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक जोमानं कामाला लागण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकांसाठी लक्ष्य निश्चित करताना त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसंच किमान 85 ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या मरगळीकडे लक्ष वेधत ते म्हणाले की झालं गेलं गंगेला मिळालं. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेनं कामाला लागा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्या कार्याचा आढावा देताना खासदार लंके यांनी सांगितलं की मतदारसंघामध्ये 2000 कोटी रुपयांची विकास कामं करण्यात आली असून 1,51,000 नागरिकांना वैयक्तिक मदत देण्यात आली आहे. तसंच रुग्णालयातील गरजू रुग्णांची दरमहा 15 ते 20 लाख रुपयांची बिलं माफ करून देण्याचं काम केलं जात आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीतून मोठ्या प्रमाणावर मदत मिळवून दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. युवकांसाठी उद्योग शिबिरे, रोजगार प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, अपंगांना सक्षम बनवणं अशा विविध उपक्रमांची माहिती देत मी राजकारण करत नाही तर समाजकारण करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत विविध मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली. ढवळपुरीचे माजी सरपंच डॉक्टर राजेश भनगडे यांनी तरुणांच्या उत्साहाचं कौतुक करत बूथनिहाय प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांनी संघटन मजबूत करण्यासाठी दरमहा गटनिहाय बैठका घेण्याचा निर्णय जाहीर केला. बाबाजी तरटे यांनी 365 बूथवर BLA नेमणुकीवर भर देण्याचं सांगितलं. तर अर्जुन भालेकर यांनी आगामी निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला. गंगाराम बेलकर यांनी दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचं नमूद केलं. यावेळी मोहन रोकडे यांनी या दौऱ्यामुळे विरोधकांची झोप उडाली असं सांगत आगामी निवडणुकीमध्ये विजयाचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय पोपटगुंड, अशोक घुले, सोनिया राजदेव, भरत आंधळे, अभिजित झावरे, प्रकाश राठोड, संदीप ठाणगे, बापूसाहेब शिर्के आदींनी आपली मतं मांडली. टाकळी ढोकेश्वर इथं पुष्पवृष्टीमध्ये स्वागत झाल्यानंतर कर्जुले हरिया इथं मेळावा पार पडला. खासदार लंके यांची रॅली टाकळीच्या बाजारपेठेतनं जात असताना व्यापाऱ्यांनी दुकान बाहेर येत लंके यांचं स्वागत केलं. छायापुढील काळामध्ये प्रत्येक गटामध्ये जाऊन बैठका घेऊन स्थानिक प्रश्न, संघटन बांधणी आणि निवडणूक रणनीती यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. या प्रसंगी संभाजी रोहकले, विकास रोहकले, ॲडव्होकेट राहुल झावरे, लाला भोंडवे, कांतीलाल भोसले, अमोल यादव, रवींद्र राजदेव, रवींद्र गायखे, अजित भाईक, गणेश मधे, भागजी गावडे, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, डॉक्टर संतोष गुंजाळ, गंगाराम मुंडे, डॉक्टर बाळासाहेब कावरे, नगराध्यक्षा डॉक्टर विद्या कावरे, उपनगराध्यक्ष सुप्रिया शिंदे, दीपाली औटी, विकास रोहकले, योगेश मते, राजू शेख, विजय डोळ औटी, प्रकाश गाजरे, रामदास दाते, अमोल उगले, दत्ता निवडुंगे, सचिन पठारे, प्रकाश गुंड, अप्पासाहेब शिंदे, सुखदेव चितळकर, राजू रोडे, राजू शिंदे, दादा सुंबे, शिवाजी लावण, बाळासाहेब हिताळ, रामा तराळ, अनिल गंधात्रे, भाऊ निवडुंगे, श्रीरंग रोकडे, चंदू खेमनर, संजय रोकडे, दीपक लंके आदीसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, पारनेर.